याचा उद्रेक एवढा होणार आहे ना, हे आता येणाऱ्या थोड्या वेळात तुम्हाला दिसेल. सगळीकडून निघालेले आहेत. पोलीस किती पुरे पडणार आहेत आम्हाला? नाही पडणार आहे. आणि पोलिसांचा वापर करून बळजबरी करून आम्हाला जबरदस्ती इकडे मग त्या महिला बघितल्या नाहीत, कोण काही बघितलं नाही, या लोकांना धक्के मारून त्यांना हाताला खेचून त्यांना त्यांची हे करून त्यांना आतमध्ये बसवलेलं बसमध्ये या पद्धतीने आणलेलं आहे. हा आम्ही निषेध करतो. हे चुकीचं चाललेलं आहे आणि याचा उद्रेक होणार आणि सरकारचं आम्ही स्वागत पण करतो, अभिनंदन पण करतो की यामुळे मराठी माणसं एकत्र आली आणि ही एकजूट काय मराठी एकजुटीचा मराठी एकजुटीच्या विजयाच्या घोषणा सुरू आहेत आणि एका बँकवेटमधून ही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं मनसैनिकांना या ठिकाणी ठेवण्यात आले. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी यावर लक्ष ठेवून आहेत. शुभम, मराठी आणि मनसेचे सगळे कार्यकर्ते आहेत, मराठी भाषिक आहेत, त्यांना एका बँकवेटमध्ये आता ठेवण्यात आले. पोलीस स्टेशन सुद्धा हाऊसफुल झाल्याचं कळतंय. काय नेमके तपशील आहे? निश्चित आपण पाहिजे तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस जो आहे तो कार्यकर्ते आहेत. आज मीरा भाईंदरमध्ये रस्त्यावरती उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील आणि पोलिसांची जी आहे ती दमछाक या ठिकाणी उडवली होती. अनेकांची धरपकड जी आहे ती सध्या पोलिसांकडून करण्यात आली होती आणि अनेक कार्यकर्ते असतील, अनेक सामान्य मराठी माणूस असेल, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानक जे आहेत तर तिकडे त्यांना न ठेवता ज्या थेट बँकवेटमध्ये जे आहेत या कार्यकर्त्यांना असेल किंवा सामान्य नागरिकांना जे ठेवण्यामध्ये आलेलं आणि त्या ठिकाणाहून आपण पाहिजे तर त्या ठिकाणी देखील अनेक कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक जे आहेत आंदोलन करताना दिसून येत आहेत. अनेक विविध प्रकारच्या घोषणाबाजी ज्या आहेत करताना एकंदरीत दिसून येत आहेत. त्याचमुळे आता कुठेतरी पोलीस स्थानक देखील कमी पडते का या कार्यकर्त्यांकरिता असा एकंदरीत सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. खरंय शुभम, कारण काही वेळापूर्वी संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं की मराठी माणसं, महाराष्ट्रातला माणूस आता मीरा भाईंदरकडे जाणार आणि हे आंदोलन आणखी मोठं होणार. जेल कमी पडतायत की मराठी माणूस जास्त होतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आणि त्याचप्रमाणे सगळं चित्र दिसतंय. शुभम, निश्चित पाहिलं तर गेल्या काही 10 वाजता जे आहेत या आंदोलनाची सुरुवात होणार होती, परंतु ज्यावेळेस 10 वाजले होते त्यावेळेस काही प्रमाणामध्ये गर्दी जी आहे दिसून येत होती. परंतु ज्या प्रकारे टाइम वाढत गेला त्या प्रकारे आंदोलनाचं स्वरूप देखील वाढत गेलं. मोठ्या प्रमाणामध्ये आसपासच्या परिसरातील अनेक नागरिक असतील किंवा विविध पक्षातील कार्यकर्ते असतील ते थेट त्यांनी मीरा भाईंदर जे आहेत ते गाठलं होतं. तर अनेक मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी देखील चलो मीरा भाईंदर असं एकंदरीत नारा दिल्यानंतर अनेक मराठी माणूस जो आहे तो या मीरा भाईंदरमध्ये एकवटला होता. शेकडोंच्या संख्येने अजून देखील कार्यकर्ते जे आहेत ते मीरा भाईंदरकडे येताना रस्त्याला दिसून येत आहेत. तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, नाकाबंदी पाहायला मिळते. जे ठिकाण मीरा भाईंदरकडे येणारे जे मार्ग आहेत, प्रमुख चौक आहेत, त्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहेत. कोणतेही वाहनं असतील किंवा कोणत्याही गाड्या असतील किंवा इतर कोणत्याही नागरिकांना, कार्यकर्त्यांना मीरा भाईंदरकडे येण्याची प्रवेश बंदी जी आहे ती घातलेली आहे. तर मीरा भाईंदरमध्ये जमावबंदीचे आदेश देखील या ठिकाणी लागू केलेले आहेत. निश्चितच धन्यवाद शुभम, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणखी आपण यावर वेळोवेळी चर्चा करणार आहोत. शुभम, धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर मोठ्या संख्येनं मनसैनिक मीरा भाईंदरकडे येत आहेत, मात्र ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मीरा रोड भाईंदर या ठिकाणी जमावबंदीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी अजूनही पोलीस अडवणूक करण्याचा हा प्रयत्न करतात. मोर्चाला परवानगी जरी मिळालेली असली तरी सुद्धा हे आंदोलन पुढे आणखी चिघळण्याची एकंदरीतच शक्यता दिसते. सध्या आपण ही दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. तिथल्या बँक्वेट हॉलमध्ये या मनसेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथून सुद्धा घोषणा दिलेल्या आहेत आणि आंदोलन सध्या बाहेरचं आपण पाहतोय ती सुद्धा दृश्य आपल्याला दिसत आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे सहभागी झालेले आहेत. शांती चौकातून हा मोर्चा निघालेला आहे आणि हा मीरा रोड स्टेशन पर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर आपण ही पूर्ण दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. झी24 तासवर मोर्चा निघालेला आहे. मोठ्या संख्येनं मराठी सामान्य माणूस असेल, त्याचबरोबर इतर पक्षांचे कार्यकर्ते असतील, ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक मराठीसाठी झटणाऱ्या संस्था, मी मराठी एकीकरण समिती सुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहे. त्यांचे सुद्धा एकीकरण समितीचे कार्यकर्ते आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. सगळ्यांच्या मुखात एकच खरं तर नारा आहे, तो म्हणजे मी मराठी आणि मराठीचा कुठल्याही पद्धतीचा अपमान आपण खपवून घेणार नाही आणि जर तो अपमान होत असेल, वारंवार अपमान केला जात असेल तर मात्र मराठी माणूस एकत्र येईल आणि मराठी माणसाची एकजूट दाखवून देईल आणि त्यानुसारच या पद्धतीचं हे संपूर्ण वातावरण आपण पाहतोय. मराठी माणसाची एकजूट, मराठी माणसाची ताकद ही या संपूर्ण मीरा भाईंदर, मीरा रोड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं इथे आंदोलनकर्ते
जमलेले आहेत. यामध्ये अनेक सामान्य कार्यकर्ते आहेत, महिला सुद्धा आहेत. खरं तर संदीप देशपांडे यांनी याआधीच इशारा दिलेला होता, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते आणि इतर सगळे लोक आता या मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार आपण पाहतोय या मोर्चाला आता विराट स्वरूप आलेलं आहे.